नारळ परफेक्टली अर्धा कसा फोडायचा आणि खोबरं न तुटता कसं काढायचं, त्यासाठी नारळ पूर्ण सोलून घ्यायचा आहे। त्यावरचे सगळे फायबर्स शक्य तेवढे आपल्याला काढून त्याचा चकोट करायचा आहे। आता एक बाउल आणि गाळणी आपल्याला अरेंज करायची आहे। प्रत्येक नारळाला ह्या अशा 3 नॅचरल लाईन्स असतात आणि त्या प्रॉमिनेंटली फिल सुद्धा होतात। याच नॅचरल लाईन्सवर आपल्याला फर्मली हिट करायचे, पण प्रत्येक लाईनच्या बरोबर मधोमध 3 ते 4 वेळा हिट करायचंय। आता प्रत्येक 2 लाईन्सच्या मधल्या पार्टवर पण आपण जे नॅचरल लाईन्सवर हिट केलं होतं त्याच्यात सर्क्युलर पाथवर आपल्याला थोडं थोडं हिट करत राहायचंय। असं केल्याने नारळ बरोबर मधोमध क्रॅक होईल। हे बघा हा असा। आता नारळातलं पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आणि त्याचे 2 हाफ पार्ट वेगळे करायचेत। आता चाकूने जर असं खोबरं काढायचा प्रयत्न कराल तर खोबरं तुटून तुटून निघेल आणि चाकू सटकून हाताला लागण्याची दाट शक्यता असते। त्यासाठी एक आयडिया, गॅस चालू करायचा, त्यावर जाळी ठेवायची आणि नारळाचा हाफ पार्ट जाळीवर ठेवून त्याला सगळीकडून 30 ते 35 सेकंदासाठी हलकसं भाजून घ्यायचं। आता नारळ बाजूला काढायचा आणि एका हातात कपड्यावर पकडून करवंटीला सगळीकडून हळूहळू हिट करायचं। ह्याने आतलं खोबरं अजून जास्त सैल होईल। नंतर चाकू खोबऱ्याच्या कडेने घुसवून असा हळूहळू फिरवायचा, म्हणजे खोबऱ्याची बरोबर वाटी बाहेर येईल आणि खोबरं अजिबात तुटणार सुद्धा नाही। व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।